कृष्णा गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। रोहित पवारांच्या कार्यकर्त्याकडून गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्याचं अपहरण करण्यात आलं। या प्रकरणी सोलापूर पोलिसांनी रोहित पवारांच्या कार्यकर्त्याला अटक केली। यानंतर गोपीचंद पडळकर आणि रोहित पवार यांच्यात वाकयुद्ध सुरू झालंय। अपहरणावेळी रोहित पवार यांनी व्हिडिओ कॉल केल्याचा आरोपही पडळकरांच्या कार्यकर्त्यांना केलाय। पाहूया। दोन पक्ष, दोन नेते आणि दोन कार्यकर्ते। रोहित पवारांचा कार्यकर्ता अमित सुरवसेनं गोपीचंद पडळकरांचा कार्यकर्ता असलेल्या शरणू हांडेचं अपहरण केलं। अमित सुरवसेसह 7 जणांनी इनोवा गाडीमधून शरणू हांडेला कर्नाटकच्या हद्दीमध्ये नेलं आणि गाडीतच मारहाण केली। सोलापूर पोलिसांनी अवघ्या काही तासात शरणू हांडेची सुटका केली आणि अमित सुरवसे याला अटकही केली। पण सुरवसे आणि हांडे यांच्यामधला वाद नेमका काय आहे तेही आपण समजून घेऊया। अमित सुरवसे हा रोहित पवारांचा कार्यकर्ता आहे, तर शरणू हांडे हा गोपीचंद पडळकर यांचा कार्यकर्ता आहे। 2021 मध्ये सोलापुरात गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर दगडफेक झाली होती। या दगडफेकीत अमित सुरवसे सहभागी असल्याचा गोपीचंद पडळकर यांचा आरोप आहे। त्यानंतर जून 2025 मध्ये शरणू हांडेनं अमित सुरवसेला मारहाण केली होती। या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियामध्ये व्हायरल झाला होता। पडळकर यांच्या गाडीवर दगडफेक केल्याच्या रागातून हांडेनं सुरवसेला मारहाण केली होती। याचाच राग मनात धरून अमित सुरवसे यानं शरणू हांडेचं अपहरण करत त्याला मारहाण केली। अपहरण आणि मारहाण या प्रकरणामध्ये शरणू हांडेनं थेट रोहित पवार यांच्यावर आरोप केलाय। अपहरण झाल्यानंतर रोहित पवारांनी आपल्याशी व्हिडिओ कॉलवर संवाद साधला आणि अमित सुरवसेची माफी मागायला सांगितली असा आरोप हांडेनं केलाय। गाडीत बसल्यानंतर ते अमित एका मोबाईलवरनं एका व्यक्तीला फोन लावले। त्या व्यक्तीला म्हणले रोहित दादांना फोन द्या, ह्या नंबरवर दुसऱ्या नंबरवरनं ऑडिओ कॉल करा, व्हिडिओ कॉल करा, बोलायचं आहे म्हणले। मग त्यांनी थोड्या वेळानं आला त्यांचा फोन। आल्यानंतर त्यावेळी मला म्हणले आम्ही सर्वचे माफी मागरे म्हणले। मी व्हिडिओ कॉल कोणाशीही करत नाही, मी घरच्यांशी सुद्धा व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून बोलत नाही। मग हा कोण लागून गेला हांडे की ज्याच्याबरोबर मी व्हिडिओ कॉल तिथं केलाय। त्यामुळे पोलिसांना माझी विनंती आहे, खोलात जावा, SIT फॉर्म करा, खरं काय हे लोकांसमोर तिथं हे आलंच पाहिजे। अपहरण प्रकरणानंतर गोपीचंद पडळकर आणि रोहित पवार यांनी एकमेकांवर आरोप केले। जो मुलगा 40 फोन दिवसभरामध्ये माझ्या दौऱ्यामध्ये जी मुलं आहेत त्यांना फोन केला होता, त्यामध्ये पण त्याचा तपास लागलेला नाही। तर माझी विनंती अशी आहे की बाबा ज्याला दगड टाकला हो आशीर्वाद घ्यायला कोणाचा गेला? हे कोरोनामधला फोटो आहे, हे कधी घडलं आहे? माझ्या गाडीवरती दगड टाक, आता मास्क काय म्हटल्यानंतर तुमच्या लक्षात येतं आहे 2021ला कोरोनाची परिस्थिती होती आणि तेव्हा हा यांचा आशीर्वाद घ्यायला गेला। यांनी कौतुक केलं, गोपीचंद पडळकरच्या गाडीवरती दगड टाकला तर त्याचं कौतुक आहे। अमित सुरवसेला 30 जूनला मारहाण केली होती। त्याचा व्हिडिओ आपण जर बघितला तर तो व्हिडिओ इथं आहे। अतिशय वाईट परिस्थितीमध्ये त्याला तिथं मारलं होतं, त्याच्यावर तिथं हाणमार केली होती आणि त्याचा हा जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ हा लोकांमध्ये या हांडेली तिथं प्रसिद्ध केला होता। हा याचा मास्टरमाइंड आहे या सगळ्या प्रकरणाचा। आज सकाळी पडळकरांच्या गाडीत बसल्यानंतर एक रणनीती ठरली होती की आता या विषयामध्ये रोहित पवारांना आपल्याला कुठं ते अडकवता येईल आणि मग ही रणनीती जी गाडीत तिथं ठरली। त्यानंतर आपण जर बघितलं तर या माऊलीने कानामध्ये हांडेच्या कानामध्ये जे सांगितलं आणि त्यानंतर अचानक हांडेली तिथं माझं नाव घेतलं। मी त्यांना आव्हान हे करतो, तुम्ही खालच्या कार्यकर्त्यात कशाला भांडणं लावताय? आमच्याच कार्यकर्त्यांना पुढं करून तुम्ही भांडणं लावू नका। तुमच्यात हिंमत आहे, तुम्ही समोर या ना। तुम्हाला मला जर मारायचं असेल मला सांगा, बारामतीत कधी येऊ, त्यांनी तारीख सांगावी, त्यांनी वेळ सांगावी, त्यांनी ठिकाण सांगावं, मी तिथं येतो ना। तुम्ही खालच्या कार्यकर्त्यामध्ये वातावरण दूषित करणं, खालच्या कार्यकर्त्यामध्ये मारामारी करण्यासाठी लोकांना प्रवृत्त करणं, हे जुने उद्योग नव्यानं त्यांनी पुढच्या पिढीमध्ये करू नयेत। आम्ही कोणालाही घाबरत नाही। ईडीला घाबरलो नसेल तर आम्ही या थोडी पडळकरच्या कार्यकर्त्यांना, पडळकरच्या या रणनीतीला आणि या राजकीय खेळीला आम्ही थोडीच घाबरणार आहोत। अपहरण प्रकरणामध्ये सोलापूर पोलिसांनी अमित सुरवसेला अटक केली आहे। सोलापूर न्यायालयानं त्याला 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली। अमित सुरवसे आणि शरणू हांडे हे कधी काळी एकमेकांचे मित्र होते।
पण दोन पक्षांमधल्या आणि दोन नेत्यांमधल्या वादानं त्यांना एकमेकांचं शत्रू बनवलं. सध्या शरणू हांडे सोलापुरातल्या रुग्णालयामध्ये तर अमित सुरवसे सोलापूर पोलिसांच्या कोठडीत आहे. सागर सुरवसे, TV9 मराठी, सोलापूर. पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.